नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. पुन्हा एकदा आपण लाईव्ह आलेलो आहोत. तुम्ही जर बघत असाल तर पालिका पुन्हा एकदा आपल्याला ऍक्शन मोडवर आलेली बघायला मिळते आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आता आलेली आहे. मात्र पालिकेची कारवाई जी आहे आपण बघत आहात. जे काही या ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील जे अतिक्रमण होतं ते हटवण्यात आलं होतं. मात्र तरी सुद्धा अजून जे एक दोन जे पुढे गाळे होते, घरं होते, ते देखील आता अतिक्रमण मध्ये असल्यामुळे हटवण्यात येत आहे इथून. परंतु आता जे आहे आपण जर बघत असाल तर दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आहे आणि अशाच जर आपण बघत असाल तर लोकांची घरं जी आहे ती उजळताना आपल्याला बघायला मिळते. म्हणजे बेघर होताना लोक जे त्यांचा आक्रोश जो आहे आपण सांगितलं होतं तुम्हाला आधी. या ठिकाणी याचा आक्रोश आपण बघतोय. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आहे. अरे बचिया छोटा सा ललवा हमार हुआ हमारी मैया. अरे बचवा अब क्या करता रब हमारे भाई हमारे भैया. अरे हमारे हमारे भैया कशाचं नुकसान होतं तुमचं इथे? अरे थोडं काही ना तो मतलब नोटिस दिया तो पुलिस सामान सब है चक्की वही में है. गेहूं का सहारा हुआ काही रडू नका. बात हमारी मैया गेहूं का सहारा नहीं बाटा अरे हमार भैया हमार बचिया का चाहिए हमारे मैया. अरे हमारे माई तनी तो ना होता आपण आता कारवाई करायची होती तर ठीक आहे. परंतु आता दिवाळीसारखा मोठा सण आता तरी जे आहे थोड्या दिवस तरी थांबायला पाहिजे होतं असंच फक्त इथल्या नागरिकांचं म्हणणं येत आहे. त्यांचं आपण यांचे काही घरं आहेत, गाळे पण आहेत, त्याचे पण शांत सोबत कोणी नाही पूरी जिंदगी हमारे मेरी बीतल हमारे घर होतं का त्यांचं? घर होता दुकान होता इससे ही मेरा पेट रहा भरत रहा मला हमारी रानिया. अरे हे जे दृश्य बघताना करणारे आहे करतायत कारवाई. परंतु सध्या दिवाळीसारखा मोठा सण आहे. तुम्ही राहत पण इथेच होत्या? राहत पण नाही कडे आक्रोश आहे बदलापूरमध्ये सध्या होतोय आपण बघतोय. पण अतिक्रमण ज्या वेळेला होतं आक्रोश जो आहे आपल्याला बघायलाच मिळत असतो. पण अतिक्रमण जे आहे आता हटवण्याचं पुन्हा एकदा काम पालिकेच्या अंतर्गत हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे खरं तर हा जो आक्रोश सगळे गणेश चौकात आहोत सध्या. चालू आहे आपण जर बघत असाल या ठिकाणी तर हे जे दृश्य आहे चालू ठेवा थोडा वेळ.
तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. आपण जर बघत असाल या ठिकाणी आता सध्या तर प्रचंड भयानक अशी ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन टेकलेली आहे आणि त्याचमध्ये या महिलांचा आपण आक्रोश बघत आहात. त्यांचं जे घर आहे त्यांचं दुकान देखील याच ठिकाणी होतं आणि ते आता कुठेतरी त्यांना आता वारेवर राहावं लागणार आहे. मात्र अतिक्रमण मध्ये आहे त्याचमुळे जे पालिकेची कारवाई आपल्याला बघायला मिळते आहे. ठीक आहे, थँक्यू. घेतली व्हिडिओ? हा घेतली. त्यांना शांत करा ना, शांत व्हा ना तुम्ही. अरे बहिणी हमारे भैया अरे भाई कोई नहीं अरे बहिणी अरे रामचंद्र तुमच्या प्रतिक्रिया ही नक्कीच येऊ देत. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर हे जे दृश्य आहेत आपण बघत आहोत सध्या बदलापूर शहरात खूप वेळेला पालिका जी आहे ऍक्शन मोडवर येते. मात्र आता दिवाळीमध्येच ऍक्शन मोडला पालिका आल्यामुळे कुठेतरी अनेक घरं जे आहे आपल्याला निराधार झालेली बघायला मिळत आहेत, बेघर झालेली बघायला मिळत आहेत. त्यांचं घर आणि त्यांचं दुकान होतं तर ते दोघी पण जे आहेत तोडले जात आहे आता, घर आणि दुकान दोघीही. ओके, पण हो हे त्यांचं म्हणणं आहे की ते कित्येक वर्षांपासून याच ठिकाणी राहत होते, असं खूप वर्षांपासून राहत होते ते याच ठिकाणी, खूप वर्षांपासून राहत होते. तुमचा आवाज कमी, रडण्याचा आवाज जास्त. ते रडतायत, खरंच रडतायत ते. मग काय आता आवाज येणार काय? वो कितने साल से रहते हैं यहाँ पे? कितने साल से रहते हैं? बहुत साल से यहीं पे रहते हैं. तो वो भी तोड़ना चाहिए ना, देखा तो वो भी तोड़ना चाहिए ना. कौन सा? बाजू वाला तो ये अतिक्रमण में होगा ना, अगर बीच में है रास्ते के तो वो हटा देते हैं. बघा, आपण जर बघत असाल या ठिकाणी परप्रांतीयांची जी काही घरं आहेत, प्रांतीयांचीच नाही परंतु जी काही अनधिकृत घरं आहेत ती या ठिकाणी आता तोडली जातात. काय गलत इंसाफ है ना ये, चक्की का बर्बाद है. अरे बहिणी अरे बहिणी अरे रोने से कुछ नहीं होगा, आप शांत हो जाइए. आपको बहुत टाइम से रो रहे हो. अरे बहिणी कहाँ लेके हमारे भाई वही तो कहाँ गए हैं, हाथ में गए ऊपर वैसा. अरे बाजारिया बाहर निकल बाटे मैया, अरे मैया तोहरे बाजारिया. मला काय वाटतंय सध्या ईस्टला वेस्टला चालू आहे कारवाई. सध्या बदलापूर पश्चिम परिसरामध्ये कारवाई सुरू आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन असू द्या नाहीतर मग सगळे जे कर्मचारी आहेत ते सज्ज झालेले आहेत. आणि आपण बघत असाल की त्यांचं घर आणि दुकान दोघी पण होते इथे आणि ते आता तोडण्यात आलंय. कारवाई चालू आहे. मात्र त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की दिवाळीसारखं सण तर कारवाई केली असती ते चाललं असतं. दिवाळी आता तोंडावर आहे आणि अशामध्ये ते आता कुठे जातील.
ओके 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 हो पाठवतो ऑनलाईन ऑफलाईन तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे। या कुटुंबाचं फक्त एकच म्हणणं होतं की दिवाळीसारखा सण तोंडावर आहे तर थोडे दिवस थांबायला हवं होतं, परंतु योग्य काय चुकीचं काय शेवटी जे आहे आपण जर बघत असाल तर जे काही आहे तुमच्या समोर आहे। तुमच्या प्रतिक्रिया येऊ देत। बघत रहा आपले बदलापूर। स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये। याच चौकामध्ये जे आहे गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अतिक्रमण झालं होतं, त्यावेळेला इथला जो परिसर आहे तो संपूर्णपणे जुनाच भाग आहे, समाज मंदिर होतं, सॉरी तिथे काय या साईडला काहीतरी होतं आणि इथे महाराजांचं बनवलेलं होतं पुतळा वगैरे होता, तर ते देखील फोडण्यात आलं होतं। आता त्यानंतर जर आपण बघत असाल तर याच ठिकाणी पुढे जी आहे कारवाई चालू आहे गणेश चौकामध्ये। एवढ्या वर्ष नगरपालिका काय करत होती, आता इलेक्शन आलं म्हणून एवढं कारवाई करत आहेत का, अशी माहिती मिळते की खूप दिवस झाले यांचं जे आहे चालू होतं की कोर्टामध्ये केस चालू होती की नेमकं हे अनधिकृत आहे की नाही, आणि ज्या वेळेला अनधिकृत आहे असं माहिती पडलं मग त्यावेळेला जे आहे पालिका आता या संदर्भात जे आहे कारवाई करताना आपल्याला बघायला मिळते आहे। तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे। संपूर्ण जे थोडं कारवाई जी आहे ती यांच्यावर करण्यात आलेली आहे। शाळेच्या बसेस असू द्या तर हा चौक जो आहे अतिशय मोठा आता झालेला आहे, कारण खूप ठिकाणी आपण बघतो की जे काही वगैरे असतात ते अशाच पद्धतीचे रस्त्यामध्ये बांधलेले असतात, दुकानं बांधलेले असतात आणि त्यामुळे जाण्या येण्यासाठी अडचण होते, वाहतूक कोंडी होते। मात्र यावर तुमचं मत काय आम्हाला नक्की सांगा। बघत रहा आपले बदलापूर। धन्यवाद।